झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेट हा भारतीयांचा धर्म। क्रिकेटच्या एका छत्राखाली कोट्यवधी भारतीय सर्व भेदभाव विसरून एक होतात। पण क्रिकेट हा पूर्वीप्रमाणे फक्त खेळ राहिलेला नसून आता त्याचं मोठ्या पातळीवरती व्यावसायीकरण झालंय आणि या व्यवसायाचा धोनी हा लंबी रेस का घोडा आहे हे कॅप्टन कूलनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। MS Dhoni from Chennai. Oh, you have the ball. Mind it. क्रिकेट हा कोट्यवधी भारतीयांचा एक धर्म। चाहते जितकं प्रेम क्रिकेटवर करतात किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम ते क्रिकेटर्सवर करतात। त्या क्रिकेटर्सवर जे या कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं वाहतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मैदानात जीवाचं रान करतात। काही क्रिकेटर्सना एखाद्या रात्रीत प्रसिद्धी मिळते, ते यशाच्या शिखरावर पोहोचतात आणि जितक्या लवकर ते शिखरावर पोहोचतात तितक्याच लवकर ते खाली येतात। मात्र काहींचे सितारे बुलंद असतात आणि ते वारंवार आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत आपली व्हॅल्यू फक्त कायमच ठेवत नाहीत तर ती वाढवतात। असाच एक अफलातून क्रिकेटर म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी। धोनी या एका नावानं भारतीय क्रिकेट अक्षरशः ढवळून निघालं। धोनीच्या नावाचा डंका पंचक्रोशीत वाजतोय। भारताला पहिला T20 वर्ल्ड कप, त्यानंतर टेस्टमध्ये अव्वल स्थानी पोहोचवण्याचा चमत्कार आणि अखेर तब्बल 28 वर्षांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याची किमया केली ती याच दबंग धोनीनं। अर्थात इतक्या सर्व विक्रमांना गवसणी घातल्यानंतर धोनीची ब्रँड व्हॅल्यू वाढणं हे साहजिक होतं आणि तसं झालंही। धोनी हा फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 ब्रँड ठरला। धोनी खोऱ्यानं नाही तर अक्षरशः छप्पर फाडके कमाई करू लागला। अनेक नामांकित कंपन्या त्याच्याकडे धाव घेऊ लागल्या। एका कंपनीकडून वर्षाला सरासरी 10 कोटी ही त्याची फी। धोनीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये दिन दुगणी रात चौगुनी वाढ होऊ लागली। क्रिकेट आणि जाहिरात आणि क्रिकेट या दोनच गोष्टी तो करताना दिसू लागला। परिसाप्रमाणे धोनीच्या मिडास टचमुळे तो ज्या गोष्टीला हात लावायचा त्याचं सोनं झालं आणि त्याची तशीच किंमत मिळाली। वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाला एकही मोठी टेस्ट सिरीज जिंकता आली नाही। टेस्टमध्ये टीमची पिछेहाट झाली। एक कॅप्टन म्हणून आणि एक बॅट्समन म्हणूनही धोनी अपयशी ठरताना दिसला। त्याच्या या परफॉर्मन्सचा फटका त्याच्या ब्रँड व्हॅल्यूलाही झाला। धोनी हटाव टीम बचाव अशी मागणी होऊ लागली। तब्बल 40 कंपन्यांचं एंडोर्समेंट करणाऱ्या धोनीवरून निम्म्यापेक्षा जास्त कंपन्यांनी आपला हात काढला। कॅप्टन धोनीचा भाव पुन्हा घसरला। धोनीला आणि टीम इंडियाला एखाद्या संजीवनीचीच गरज होती आणि मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सिरीज मध्ये ती मिळालीही। बहुत बढ़िया, अब वहां पे भी ऐसे ही करना है। चेन्नईत धोनीनं टेस्टमध्ये पहिली डबल सेंचुरी झळकावली आणि टीम इंडियानं पहिल्या टेस्टमध्ये सुपर विजय मिळवून दिला। त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्येही शानदार विजय मिळवत सिरीजमध्ये 2-0 विजय आघाडी घेतल्यानं धोनीच्या व्हॅल्यूचा आलेख आता पुन्हा चढेल अशी भविष्यवाणी जाणकारांनी केली आहे। फक्त जाहिरातींमधून धोनी वर्षाला 150 ते 200 कोटींची कमाई करतोय आणि आता या सिरीजमधील त्याच्या कामगिरीमुळे या व्हॅल्यूत मोठी वाढ होईल असं भाकीत केलं गेलंय। ज्या कंपन्यांनी धोनीकडे पाठ फिरवली आणि ज्या कंपन्यांशी त्याचा करार रिन्यू होणार आहे त्यांना आता धोनीला आपल्या टीममध्ये घेण्यात जास्त किंमत मोजावी लागेल हेही निश्चित। यावरूनच कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा मैदानावर आणि मैदानाबाहेरही लंबी रेसचा घोडा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।